आहे ही व्यक्ती? असं लपत छपत घोंगडी गुंडाळून का निघून गेली? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तो? तुम्ही काय करायला इकडं? मी इथं काय करते ते तुला सांगायला हवंय. तुला काय वाटलं माझ्या डोळ्यात धूळ फेकून तू पळ काढशील, इथे येऊन लपशील आणि मला कळणार पण नाही? तू जितके पावसाळे बघितलेस ना त्यापेक्षा जास्त मी अनुभवलेत. समजलं का? असेल माझ्यापेक्षा लय पावसाळा तुम्ही जास्तच बघितला असणार. ताईसाहेब, मी पण काय कच्च्या गुरूचा चेला नाही. का आलायसा तुम्ही इथं? तुमचा आणि माझा काही संबंध नाही. काही संबंध नाही? विसरलास का? जेव्हा बाबू तुझ्या मागावर होता, तू जीव मुठीत घेऊन पळत होतास ना, तेव्हा मी टाकलेल्या तुकड्यांवर आयुष्य सुरू होतं तुझं. मी आसरा दिलाय तुला. तुम्ही पण मला काही फुकट नाही पोचलेलं. त्याच्या मागं पण तुमचा स्वार्थच आहे. माझा वापर करून घेण्याशिवाय तुम्ही दुसरं काय केलं हो? साहेब, आत्ता इथं एवढ्या दिवसानं मला हुडकत आलाय, त्याच्या मागं पण तुमचा काहीतरी स्वार्थच असता. तुमच्यासारखी स्वार्थी बाई मी माझ्या उभ्या आयुष्यात नाही बघितलेली. ताईसाहेब, स्वार्थी आहे तुम्ही, स्वार्थी. माझ्यावर आवाज चढवायचा नाही. आत्ताच्या आत्ता बाबूला तुझा पत्ता देईन आणि तुझा खेळ कायमचा संपवेल. चला चला. बाबू, ताईसाहेब, 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 ताईसाहेब. तेजाला माझं नाव सांगणार तुम्ही? तेजाची भीती घालताय मला. सांगा, जे सांगायचं आहे ते सांगा. गुरु काय तुम्हाला आज ओळखत नाही. मला माहिती आहे ना तुम्ही माझा काय हाल करणार होता. उगाच नाही पळून आलो मी तिथनं. मग काय पराक्रम केले? आजवर जेव्हा जेव्हा मी बाबूचं नाव घेतलंय तेव्हा अर्धा निम्मा झालायस, आणि आज बाबूचं नाव घेतेय तर त्याला हलक्यात घेतोयस. एवढी हिंमत झाली तुझी? ओ ताईसाहेब, गुरु आहे मी, गुरु.
जिथं लात मारीन तिथनं आपलं साम्राज्य सुरू. तुमच्या त्या तिच्यासारखं माई साहेबाच्या जीवावर नाही उडत. जे काय करतो ते स्वतःच्या जीवावर करतो. आणि आता इथनं पुढे मी कुणाच्या बाला नसतो घाबरत. आणि आता माझ्या डोक्यावर एका मोठ्या गॉडफादरचा हात आहे. हो, कोण हाय कोण तुझा हा गॉड फादर? मला पण कळू दे. होणार रे? हरामखोर गुरु. तुझ्यावर तुझ्या काकी काकी तू इथं? बाबू बाबू बरं झालं तू इथं आलास. अरे मला कळलं की हा गुरु इथं लपलाय म्हणून मी इथं आले. काकी, तुम्हाला कसं कळलं की गुरु इथे रहमतच्या गॅरेज जवळ आहे ते? मला 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 त्या मीनाताईंनी सांगितलं. बाबू त्या नाही का आपल्याकडे कामाला होत्या, तू लहान होताच बघ तेव्हा होत्या त्या मीनाताई. त्यांनी नोकरी कधीच सोडली, पण त्या प्रामाणिक होत्या ना. मी वरच्यावर मदत करते त्यांना. त्या राहतात इथं मागच्या गल्लीत. तर त्यांनी मला सांगितलं की तेजा दादांचा मित्र गुरु इथं आहे म्हणून मी इथं आले. मी या गुरुला याला मी तेच सांगत होते, जाऊन जरा तेजाला भेट, त्याची माफी माग, सगळं सांगून मोकळा हो. पण हा काकी ते सगळं ठीक आहे, पण तू एकटी कशाला आलीस इथं? तुला समजलं होतं तर मला पण सांगायचं ना. मी सांगणारच होते तुला, पण काय झालं ना. गुरु बाबा गुरु गुरु एक लाभ देते. वाजवला वाजवला. टाकीला काय करू नको. लाभ दे गुरु. गुरु वाजवला नाहीतर या पुष्पा काकीची वजाबाकी हिताच करेल. मागवा मागवा सगळे. बाजूला 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 सगळे. गुरु लाभ ठेवते लाभ ठेव. गुरु बाजूला गुरु गुरु सोडते बाजूला काढ. मारून टाकी नेला. गुरु 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 सोड काकीला सोड. काकीला सोड. गुरु बाजूला काढ. काकीला काय करायचं?
आता तुला सोडत नाही. सोड त्याला. सोड. रे गुरु गद्दार, तुला काय वाटलं तू प्रत्येक वेळेला माझ्या हातावर तुरी देऊन पळून जाशील आणि मी तुला सोडून देईन? ए गुरु, एकदा झालेली चूक हा तेजा परत करत नसतोय. तुझ्यासारख्या गद्दारांचा हिशोब तर उसनात ठेवतच नसतोय. 5 मिनिट थांब फक्त. प्रताप, काय काय झालं? एवढं अर्जंटली कॉल करून का बोलवलंस इकडे? सांगतो. थंडार, गुरु हा कुठे सापडला? आज सगळं खरं खोटं काय ना ते सगळं कळ. ये हरामखोर गुरु. बोल, सगळं खरं खरं बोल. मी सांगितलं होतं का तुला यांना किडनॅप करून फार्म हाऊस आणायला? बोल बोल गुरु, मी सांगितलं होतं. गुरु बोल, सगळं खरं खरं बोल. आजवर मी कुणाचा खून नाही केला, पण जर चूक नसताना माझ्या चारित्र्यावर डाग लागणार असेल तर रक्ताच्या चिळकांडा उडवायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही. बोल गुरु, बोल. नाही, तू असं ऐकणार नाही. सांगतो त्याच्या सांगतो. बोल. खरं सांगतो. आज काय बाबू याला जिवंत सोडत नाही. मेला तर उत्तमच आहे, पिढा जाईल. पण यानं माझं नाव घेतलं तर काहीतरी करायला हवं. बोल की आता करा बोलतो. यात माझी चूक आहे. तुझा आणि त्याच्याचा काय संबंध नाही याच्यात. मला तुला उचलायचं नव्हतं. माझं खरं प्रेम तर रेशम होती. नाही, रेशमचं प्रेम नव्हतं तुझ्यावर. ब्रेकअप झालं होतं तुमचं. ब्रेकअप? अशी कशी ब्रेकअप करू शकते ती माझ्या बरोबर? माझ्या सगळ्या दोस्तांना माहित होतं तिच्यावर माझं किती प्रेम आहे ते. अशीच मला सोडून देणार होती ती. मला हे सगळं सहन नाही झालं, म्हणून मी याची खोटी स्टोरी तयार केली आणि तेजाला सांगितलं रेशमला माझ्या संग लगीन करायचंय, पण तिचा बाप तिचं जबरदस्तीने लग्न लावून द्याला. तेजाला हे सगळं पटलं. मग माझ्यावर विश्वास ठेवून तेजानं माझं आणि रेशमचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. फार्म हाऊसमध्ये सगळी शिटिंग झाली होती, सगळं बरोबर होणार होतं, पण तू घोळ केलास. तू त्या दिवशी रेशमचं कपडे घालून जर घराबाहेर पडली नसतीस तर आज घोळ झालाच नसता. सगळं बरोबर होणार होतं.
त्याच्या त्या दिवशी फार्म हाऊसवर रेशमला वाचवायला आलता. त्या दिवशी तिथं आलो तर त्याच्या बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि तू तिथं होतीस. मला काय कळना, मला काही सुचना. मग मी घराची कडी लावली आणि तिथनं पळून गेलो आणि मग एवढे दिवस लपून बसलो. तर मला कळलं तुझं आणि तेजाचं लग्न झालंय ते. पण वैदेही, या तेजाची काही चूक नाही. ना मी नाऱ्याचा खून केलाय आणि नाही मी तुम्हाला किडनॅप करून फार्म हाऊसवर नेला होता. तेजा, मला माफ कर. माझी चूक झाली. तुझ्या संग गद्दारी केली. तेजा, मला माफ कर. फक्त मला मारू नको. एवढे दिवस मी असं कायद्यासारखं आयुष्य जगालोय. मी तुझा गुन्हेगार आहे. तू म्हणत असशील तर मी हे सगळं जगासमोर सांगायला तयार आहे. पण मला मारू नको. त्याच्या मला मारू नको. सोड त्याला. सोड म्हणतोय ना. सोड. त्याच्या अजून एकदा विचार करा. ह्याला असं हलक्यात सोडू नका. चल करू जायत ना. त्याच्यात ह्यो तुमचं आयुष्य बर्बाद करायला निघालता आणि तुम्ही त्याला असं हलक्यात सोडलं. चूक केली तुम्ही त्याच्यात. थंडार, आपला एक उसूल आहे. जो आपल्याला शरण आला त्याचं मरण मी नाही, त्याचं कर्मच ठरवेल. मला फक्त त्याला यांच्यासमोर बोलतं करायचं होतं. सगळं वदून घ्यायचं होतं खरखर. आणि ते केलंय मी आता. बस. वैदी, मी म्हणलं होतं की तुम्हाला आमचा तेजा तर तुम्हाला अजून कळालेला नाही. हो, आमचा तेजादा बाईवर हात टाकणाऱ्याचा हात तोडल, पण कुठल्या बाईला वंगाळ टच पण करणार नाही. थंडार, माझ्याबद्दल काही सांगायची काही गरज नाहीये. आणि आता एवढं सगळं कळून बी माझ्यावर कोणाचा विश्वास नसेल तर मला काही फरक नाही पडत आता. मला आमचं तेजाला कळलेलं नाही, अजून कळलेलं नाही. तेजादा ते बोलवत्यात ना. घरी जायला उशीर होतोय.
बसा गाडीत. तेज प्रताप, तेजदा, आम्ही आहे इकडच. चल. कुठे चाल तुम्ही? कुठे चालत? थंडर. मला मला माफी मागायची तुझी. काय बोला बघ, काही सुचत. तेज प्रताप ऐक ना, थांब ना प्लीज. ते चुकले रे. आय एम सो सॉरी. खूप मोठी चूक झाली मला माझ्याकडे. आधीच सांगितलं. सॉरी, गुन्हेगार आहे तुझी. सोडा मला. सोडा. मला माफ कर. हात जोडते मी तुझ्या समोर. मी तुझ्या पाया पडायला तयार आहे. तू जे सांगशील ते सगळं मी करेन. मला मला प्लीज माफ कर. मला मला माफ नको करूस. तू तू शिक्षा दे मला. मला मला चापकाचे फटके मार किंवा मला निखाऱ्यावरनं चालायला सांग. मला मला आग लावून जाळून टाक. काय काय बोलले रे तुला? गुंड म्हणाले, मवाली म्हणाले, कुणी. लाज वाटते मला स्वतःची. सतत मला प्रोटेक्ट केलंस, माझी काळजी घेतलीस. फक्त माझी नाही, माझ्या घरच्यांचीही काळजी घेतलीस. स्नेहाताईचा संसार उभा केलास, आईला मदत केलीस. आमच्या घरावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा नेहमी तू माझ्या सोबत उभा होतास. आणि या सगळ्याची परतफेड म्हणून मी काय केलं? छळ छळ छळलं तुला, अपमान केला. साधं मैत्रीसाठी तरसवलं रे मी तुला. मला सगळे सांगत होते तू समजतेस तसं नाहीये तेज प्रताप. प्रियानी सांगितलं, स्नेहाताईनी सांगितलं, माझ्या स्वतःच्या आईनी पण मला समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचंच नाही ऐकलं. मला माझंच म्हणणं खरं करायचं होतं ना. तेज प्रताप, खूप चुकीचं वागले रे मी तुझ्यासोबत. खूप अपमान केला तुझा मी. सो सॉरी. प्लीज मला माफ कर. सॉरी तेज प्रताप. सोडा मला. सोडा म्हणतोय ना तुम्हाला. मी हे जे काही केलंय ते तुम्ही मला सॉरी म्हणावं, माझी माफी मागावी म्हणून केलेलं नाहीये. मला फक्त माझा सच्चेपणा तुमच्या समोर सिद्ध करायचा होता. तुमच्या मनात माझ्याबद्दलचा गैरसमज दूर करायचा होता. आता या पलीकडं मला तुमच्याकडून काहीच नको. बसा गाडीत. तेज प्रताप, ऐक ना माझं एकदा प्लीज. खूप मोठी चूक झाली आहे मला माझ्याकडे. आधीच सांगितलं. मी तुझ्या पाया पडायला तयार आहे. तू जे सांगशील ते सगळं मी करेन. मला 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 माफ नको करूस. तू तू शिक्षा दे मला. त्या दिवशी रेशमचे कपडे घालून जर घराबाहेर पडली नसतीस तर आज जीव खोळ झालाच नसता. या तेजाची काही चूक नाही.
कुठे बाहेर चाललायस का? अच्छा, तुला तुला चेंज करायचंय. मी बाहेर जाते. नाही ते काय झालं? काही नाही. काही बोलायचं आहे का? तेजा वैदी, तुम्ही अजून तयार नाही झाले? अरे आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. तेजा, तू हे घालणार आहेस? मला वाटलं चांगला कुर्ता पायजमा. नाही नाही, ठीक आहे. म्हणजे हिनं सिलेक्ट केलं असेल तर चांगले चांगले. पण वैदी, तू जरा चांगली भरजरी म्हणजे काठा पदराची साडी नेसा. हा बरं, आवरा तुम्ही, आलेच. एक मिनिट प्रिया, एक मिनिट. काय चाललंय नक्की? कुठे जायचंय? कुठे बाहेर नाही जायचंय. गुरुजी आले तिथे बाहेर. गुरुजी? हा, दिव्यानंद महाराज, खूप मोठे महाराज आहेत. आपण सगळे त्यांना गुरुजीच म्हणतो. ते केदारनाथ बद्रीनाथकडे त्यांचं मोठा आश्रम आहे. एकदाच कधीतरी वर्षातनं आपल्या इकडे येतात ते, आणि आपल्याच घरी येतात बरं का. तुमचं लग्न झाल्यापासून ते पहिल्यांदाच भेटणार आहे तुम्हाला. काय रे तेजा, तू सांगितलं नाही हिला काही? नाही, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं. अगं ते काय झालं ना, मला आवरायला उशीर झाला. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता पटकन आवरा बरं का. मी इथेच बाहेर थांबते, नाहीतर तुम्हाला माहिती, मी तुम्हाला घेऊन नाही गेले तर माई. या लवकर. तेजा. गुरुजी, तेज प्रतापांना बोलवायला सांगितलं होतं. प्रिया गेली की? हा का? हां, तुम्ही उंटावरून शेळ्या हा का? तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही इथंच थांबू शकता. मी असं कुठे म्हणाले? मी येणार आहे दर्शन घ्यायला तुझ्यासोबत जोडीने.